Page number 7, 1.3. The Wild Boar and the Fox. One day, a wild boar was sharpening his tusk against the bark of a tree. He was doing it very carefully. There lived a fox in the same forest. He was always looking for a chance to make fun of other animals in the forest. When he saw the wild boar, he decided to tease him. He began to walk around the trees, looking left and right and up and down. He also began to act as if he was really scared. But the boar did not pay any attention to him. He kept right on with his work. At last, the fox said with a grin, "Why are you doing that? I tried very hard, but I did not see any hidden enemy or danger." "True," replied the boar. "Just now there may not be any danger, but when it really comes, there won't be any time to sharpen my tusk. My weapons have to be ready for use then. If I am not ready, I will have to suffer." This story tells us that it is best to be prepared. Don't leave things to be done at the last minute. Now, there are some new words and their meanings. Wild, living in a jungle. जंगलामध्ये राहणारे. Boar, a wild pig. जंगली डुक्कर. Tusk, a pair of long pointed teeth that some animals like the elephant have. म्हणजे हत्तीच्या सुळ्याप्रमाणे असणारे लांब दात. Bark, the tough outer covering of the main tree trunk and branches. म्हणजे झाडाचा बुंधा किंवा फांद्या यावरील जाड आवरण किंवा साल. ग्रीन म्हणजे स्माइल. या गोष्टीचा मराठीतून अर्थ. गोष्टीचं नाव आहे जंगली डुक्कर आणि कोल्हा. एके दिवशी एक जंगली डुक्कर त्याच्या सुळ्यांना एका झाडाच्या सालीवरती घासून टोक करत होतं. ते फार काळजीपूर्वक काम करत होते. त्याच जंगलामध्ये एक कोल्हा राहत होता. तो नेहमी इतर प्राण्यांची मजा करण्याची संधी शोधायचा. जेव्हा त्यानं जंगली डुकराला पाहिलं, त्यानं ठरवलं की आपण त्याला चिडवायचं. तो त्या झाडाभोवती डावीकडं उजवीकडं वर खाली पाहत गोल गोल फिरू लागला आणि असं भासू लागला की तो खूप घाबरलेला आहे. परंतु त्या डुकरानं त्याच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. त्यानं त्याचं काम चालूच ठेवलं. शेवटी तो कोल्हा हसून म्हणाला, "तू हे काय करतोयस? मी खूप प्रयत्न केला, परंतु मला इथं कोणीही लपलेला शत्रू किंवा काही धोका दिसला नाही." "खरं आहे," जंगली डुकरानं उत्तर दिलं. "कदाचित आत्ता इथं कुठलाही धोका नाही, पण जर खरंच धोका निर्माण झाला तर मला त्यावेळी माझ्या सुळ्यांना टोक करण्यासाठी वेळ नसेल. मला माझे वेपन्स म्हणजे मला माझे शस्त्र हे त्या कामासाठी तयार ठेवावे लागेल. जर मी तयार नसेल तर मला त्रास होईल." ही गोष्ट आपल्याला असं सांगते की आपण नेहमी तयारीत असलं पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत गोष्टी तशाच सोडून देऊ नये. यानंतर आहे पॉइंटर्स. पहिला आहे लिसन टू द स्टोरी केअरफुली. ॲज यू लिसन, थिंक ओनली दोज वर्ड्स दॅट ॲपियर इन द स्टोरी.
ही गोष्ट तुम्ही पुन्हा ऐकायची आहे आणि ऐकत असताना या दोन जोड्यांच्या मधील जो शब्द तुम्हाला या स्टोरीमध्ये आढळेल त्याला तुम्ही टिक मार्क करायचा. नंबर 2, फाइंड अँड लेबल द फॉलोइंग इन द पिक्चर ऑन पेज 7. पेज 7 वरती जे पिक्चर आहे त्या पिक्चरमध्ये ज्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत त्यांना आपल्याला ही खाली दिलेली नावं द्यायची. नंबर 3, लिसन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स ओरली using only one word or phrase. Number 1, one day a wild boar was sharpening his tusk against the bark of a tree. What was the boar doing? या क्वेश्चनचं आन्सर या पहिल्या ओळीमध्ये आहे. याचा आन्सर आहे शार्पनिंग हिज टस्क. म्हणजे पहिल्यांदा जे सेंटेन्स दिलंय त्यामध्ये पुढं असलेल्या क्वेश्चनचं उत्तर शोधायचं आहे आणि ते एक शब्द किंवा शब्दसमूहामध्ये लिहायचं. नंबर 4, मॅच द वर्ड्स ऑर फ्रेजेस इन ए अँड बी विथ रेफरन्स टू द स्टोरी. रेफरन्स म्हणजे संदर्भ. संदर्भ घेऊन या गोष्टीचा संदर्भ घेऊन तुम्हाला या जोड्या पूर्ण करायचे. जसं लुक फॉर अ चान्स. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5, द फॉलोइंग स्पीचेस शो अप द नेचर ऑफ द स्पीकर. गेस द स्पीकर, द वाइल्ड बोर ऑर द फॉक्स. खाली दिलेली सेंटेन्सेस हे स्पीकरचं नेचर म्हणजे बोलणाऱ्याचा स्वभाव दर्शवतात. तुम्हाला तो स्पीकर ओळखायचा आहे. तो बोर असेल का फॉक्स असेल. नंबर 1, आय हॅव इन्व्हायटेड सम फ्रेंड्स फॉर अ पार्टी दिस इव्हनिंग. आय मस्ट टायडी अप द हाऊस बिफोर 4 PM. म्हणजे अशा प्रकारचा विचार करणारी व्यक्ती ही कोणाच्या नेचरप्रमाणे असेल तर त्याचा आन्सर आहे द वाइल्ड बोर. आता आपण पाहूया नंबर 3, these ants are so stupid. All the time they are busy collecting food. तर हे वाक्य कोणत्या नेचरच्या व्यक्तीचं असेल तर ते असेल द फॉक्स. नंबर 6, लर्न द फॉलोइंग इडियम्स अबाउट ॲनिमल्स. प्राण्यांच्या विषयी इथं काही वाक्प्रचार आहेत. फॉर एक्झाम्पल 1, ॲज स्लाय ॲज अ फॉक्स. जेव्हा ॲज असा वापर केलेला असतो तेव्हा त्या दोन्ही ॲजच्या मध्ये एक विशेषण येतं आणि पुढच्या ॲजच्या समोर एखाद्या प्राण्याचं नाव येतं. ॲज या रचनेचा वापर तुलना करण्यासाठी होतो. म्हणजे एखादी वस्तू, एखादी व्यक्ती कशाप्रमाणे आहे हे सांगण्यासाठी अशा प्रकारची रचना वापरली जाते. पुढच्या ॲजच्या समोर जो शब्द येतो त्याच्याप्रमाणे असा याचा अर्थ सांगितला जातो. जसं इथं आलेला आहे ॲज अ फॉक्स म्हणजे कोल्ह्याप्रमाणे. कसा? स्लाय म्हणजे लबाड. ॲज स्लाय ॲज अ फॉक्स कोल्ह्याप्रमाणे लबाड. ॲज स्टबर्न ॲज अ म्यूल म्हणजे खेचराप्रमाणे हट्टी. ॲज बिझी ॲज अ बी म्हणजे मधमाशीप्रमाणे व्यस्त. अशा रीतीने तुम्हाला याचे अर्थ लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 7, फाइंड ॲट लिस्ट 3 सुटेबल ऑब्जेक्ट्स फॉर द फॉलोइंग ॲक्शन वर्ड्स. इथं 21 ॲक्शन वर्ड्स दिलेले आहेत म्हणजे व्हर्ब्स दिलेले आहेत. त्या व्हर्ब्सना योग्य असं ऑब्जेक्ट म्हणजे वस्तूचं नाव आपल्याला लिहायचं आहे. जे एक्झाम्पल दिलेलं आहे शार्पन म्हणजे धार लावणे, टोक करणे. तर कशाला आपण हे शार्पन हे क्रियापद वापरू शकतो? सीझर्स कात्री, टस्क सुळे, नाईफ
चाकू, a pencil, and your mind. Sharpen your mind म्हणजे मनाला विचारी बनवणे. याप्रमाणे इथं जे काही क्रियापद आहेत त्यातील एक उदाहरण आपण पाहूया. वॉश, त्याचं सुटेबल ऑब्जेक्ट्स कोणते येतील? क्लॉथ्स, कार, ॲनिमल. नाव नंबर 8. ट्राय टू थिंक of different answer to the following why questions. Write down at least 2 of them in English. इथं काही प्रश्न दिलेले आहेत वाय न सुरू होणार म्हणजे का न सुरू होणार. तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळे आन्सर्स थिंकिंग करायचे, वेगवेगळे आन्सर्सचा विचार करायचा आहे आणि त्यातील कोणतेही 2 लिहायचे. पहिला क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स दिलेले आहेत. पहिला आहे Why are you reading this story? तू ही गोष्ट का वाचत? त्याचे कोणते आन्सर्स येतील? आय लाईक इट, इट्स इंटरेस्टिंग, किंवा कम्प्लीट सेंटेन्समध्ये काय येईल? आय एम रीडिंग इट बिकॉज इट्स फनी. म्हणजे तुम्हाला थोडक्यात किंवा पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचे. आता तिसरा क्वेश्चन पाहूया. Why are you laughing? तू का हसत आहेस? He is funny. She is dancing. किंवा I am laughing because he is jumping. अशा रीतीने आपण कोणतेही 2 आन्सर्स देऊ शकतो. यानंतर नंबर 9. रीड द सिच्युएशन अँड द आन्सर. इथं एक सिच्युएशन म्हणजे प्रसंग दिलेला आहे आणि त्याचे आन्सर सुद्धा दिलेले आहेत. गेस द वाय क्वेश्चन्स दॅट अक्षय आस्क. तर जे आन्सर दिलेले आहेत त्यासाठी योग्य असा क्वेश्चन अक्षयनं विचारायचा आहे. नंबर 1. अमित अँड अजय आर फायटिंग. हे सिच्युएशन आहे आणि अमितनं उत्तर दिलेलं आहे ही टूक माय पेन्सिल अँड ब्रोक इट. मग अक्षय कोणता क्वेश्चन विचारेल? वाय आर यू फायटिंग? तुम्ही का भांडत आहात? तेव्हा अमितनं उत्तर दिलेले आहे ही टूक माय पेन्सिल अँड ब्रोक इट. दुसरी सिच्युएशन आहे अजय इज गोइंग होम. अजय घरी जात आहे. मग अक्षय त्याला कोणता प्रश्न विचारेल? वाय न सुरू होणारा. वाय आर यू गोइंग होम? तू घरी का जात आहेस? मग अजयनं उत्तर दिलं आय एम हंग्री. तिसरी सिच्युएशन आहे अमित इज वेटिंग ॲट द बस स्टॉप. अमित बस स्टॉपवर वाट पाहत आहे. मग अक्षयनं कोणता प्रश्न विचारला? जेव्हा अमितनं उत्तर दिलं आय एम वेटिंग फॉर द 10 o'clock बस. मी 10च्या बसची वाट पाहत आहे. मग अक्षयचा प्रश्न असेल वाय आर यू वेटिंग ॲट द बस स्टॉप. या ठिकाणी यू हा शब्द वापरणं आवश्यक आहे. तो तिथं असलेल्या नामासाठी वापरावा लागतो. त्यामुळं यूच्या सोबतीला आर हे क्रियापद आलेलं आहे. अशा रीतीनं ही ॲक्टिव्हिटी तुम्ही काळजीपूर्वक पूर्ण करायची आहे.